ओके. हाय 12वीची मुलं, टेन्शन घेऊ नका, अभ्यास करा. सो आपला टॉपिक आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स. त्याच्यामध्ये आपल्याला लॉ ऑफ लेंग्थ्स बघायचे चाललेले आहेत. सो लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. सो आपण काय बघणार आहे, लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. सो लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. सो व्हॉट आर द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग? काय आहेत लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग? जनरली आपण गेल्या लेक्चरमध्ये जस्ट बघितलेलं होतं. सो द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग अंडर टेन्शन इज गिवन एज the fundamental frequency of vibrating string. The fundamental frequencies of vibrating string under tension is given by. So fundamental frequency क्या है? N is equal to 1 upon vibrating string बद्दल बोलतोय ना, की closed at one end आणि open at both ends open pipe ह्याच्याबद्दल बोलत नाही. व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बद्दल बोलतोय. दोरी आहे, दोन याच्यात ताणली, मध्ये प्लग केली, प्लग केल्यानंतर ती व्हायब्रेट होणार आहे. बरोबर आहे का? दोरी आहे, स्ट्रिंग आहे, मध्ये आपण एक्झॅक्ट प्लग केली, ती व्हायब्रेट होणार आहे. सो त्या व्हायब्रेटिंग स्ट्रिंगची असणारी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग अंडर द टेन्शन इज गिवन बाय एन इज इक्वल अपॉन फायसल अंडर टी अपॉन एम. जनरली फॉर्म्युला काय रे? व्ही इज इक्वल टू लॅम्बडा. सो फ्रिक्वेन्सी व्ही इज इक्वल टू लॅम्बडा. व्ही म्हणजे काय असतं? त्या दोन्हीमध्ये असणारं टेन्शन, मास पर युनिट, आणि लेंथ काय असते त्याची? फायसल. सो त्यानुसार आपण फॉर्म्युला लिहिलेला आपण. दोरीला इकडे व्हायब्रेशन जाणार, परत ते रिटर्न येणार, म्हणजे लेंथ अशी दुप्पट होणार ना. सो दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग अंडर टेन्शन. सो याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट आहे लॉ ऑफ लेंथ. फर्स्ट बघा आहे इथं लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ. आता लॉ ऑफ लेंथ म्हणजे काय? The fundamental frequency of vibration of string is inversely proportional to length of the vibrating string if the tension and mass per unit length are constant. आणि हे बघा, काल आपण जनरली तोंडी सांगले स्टेटमेंट मध्ये लिहिलं पाहिजे, आणि तुम्ही पण हे लिहायचं आहे, माझ्या बरोबर लिहायचं आहे. ठीक आहे, 2 मिनिटं मी थांबतो. वह्या काढा, पेन घ्या. प्रॅक्टिस महत्वाचं आहे, नुसतं शिक्षकांनी ओरडून उपयोग नाही. ॲट अ टाइम ज्यावेळी आम्ही शिकवतोय तेव्हा तुम्ही ते लिहिलं असलं पाहिजे. काय सांगतो समजतं का? रोहित, प्रणव, प्रीतम, काय सांगतो समजते का? राज, ईशा, स्नेहा. ओके, हे ज्यावेळी आम्ही टीचिंग करत असतो त्यावेळी तुम्ही ते लिहिणं गरजेचं आहे, तर ते करेक्टमध्ये तुमच्या लक्षात राहतं. नुसतं डोळ्यानं वाचून तुम्ही एक्झामला लिहू शकत नाही. ओके, आणि लवकरच आपलं स्कूल मला वाटतं आता चालू होतील, कदाचित 1 महिना लागेल. परवानगी दिलेली आहे शासनानं, केंद्र सरकारनं. आता राज्य शासन कधी चालू करेल काय माहीत नाही.
सो बी केअरफुल. आता झालेला अभ्यास पूर्ण करा. एक्झाम कधी होईल काय तसं अजून सांगता येत नाही एक्झामबद्दल. मात्र स्कूल तर लवकर आपले ओपन होतील. फक्त त्याची डेट सांगू शकत नाही. ओके, 1 महिना लागेल किंवा 1.5 महिना लागेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. त्याचा सरकारवर डिपेंड आहे. पण जेवढे पॉईंट झाले तेवढे तुम्ही परफेक्ट करणे ही तुमचे स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो वही काढा, पेन घ्या आणि सारखं राईट डाऊन करायचं. फिजिक्समध्ये डोळ्यानं वाचून तुम्ही मॅथ्समध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स सोडवावं लागतात. केमिस्ट्रीमध्ये सारखं रिॲक्शन लिहावं लागतात. तसं फिजिक्समध्ये मॅक्झिमम तुम्हाला लिहावं लागतं, प्रॅक्टिस करावं लागतं. ओके. सो लॉ ऑफ लिंक काय आहे? द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन म्हणजे ही एन. एनलाच काय म्हणायचं? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग. The fundamental frequency, the fundamental frequency of vibrations of a string, of vibrations of string. So fundamental frequency of vibration of string is inversely proportional to the एन म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. कुणाची? त्या दोरी जी आहे त्या दोरीवरती जे व्हायब्रेशन होतात त्या व्हायब्रेशनची असणारी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग म्हणजे एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. इथं लेंथ आहे ती कुठं आहे? मिलीमीटरमध्ये का किलोमीटरमध्ये? डिनोमीटरमध्ये. म्हणून इनव्हर्सली प्रोपोर्शनल is length बद्दल बोलतो. लॉ ऑफ लेंथ इज इनव्हर्सली proportional to length. Is inversely proportional to length to the length. Inversely proportional to the length of the vibrating string. Length of the vibrating string. Vibrating string. If tension and mass per length are, दोन गोष्टी कॉन्स्टंट ठेवाव्या लागतात. काय बघा? If tension and mass, टेन्शन अँड मास, म्हणजे त्याच्यामध्ये असणारं टेन्शन आणि त्याच्यामध्ये असणारं मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट. त्या टर्म्स कशा हवे? कॉन्स्टंट. So n is inversely proportional to length. Inversely proportional म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये असतं ती टर्म. कधी if t and m are kept constant. If t and m are kept constant. टेन्शन आणि त्या ठिकाणी असणारं मास कसं असेल? कॉन्स्टंट. सो फर्स्ट लॉ इथं आता आहे बघा, लॉ ऑफ लेंथ. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इफ टेन्शन अँड मास per unit length are kept constant. So n is inversely proportional to length if tension and mass per unit length are constant. ओके. सो काय म्हटलेलं बघा, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय फॉर्म्युला आपल्याला? हा एन. एन म्हणजेच काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग. ही लेंथ कशी आहे आणि हे अंशामध्ये डिनॉमिनेटर म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल हे अशा पद्धतीने टू द लेंथ. आता ते छेदामध्ये जो टू फॅक्टर आहे त्याचा काय संबंध आहे? इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ दॅट vibrating string.
दोन गोष्टी असतात ना, टेन्शन म्हणजे हे टेन्शन टी कसं पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे, आणि हे मास म्हणजे त्याला लिनियर डेन्सिटी म्हणायचं, मास पर युनिट लेंथ m/l म्हणजे स्मॉल m. ह्या दोन गोष्टी जर कॉन्स्टंट असतील टी आणि एम, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स लेंथ. याचा अर्थ काय होतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल लेंथ कमी असणार आहे, किंवा लेंथ जरची व्हॅल्यू जास्त असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कमी होणार. लेंथ वाढवली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कमी होणार, लेंथ कमी केली असेल फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वाढणार. म्हणजे हे जर वाढलं असेल तर हे कमी असणार आहे, आणि हे जर जास्त असेल तर याची व्हॅल्यू कमी येणार आहे. हा त्याचा डायरेक्टली अर्थ होतो. सो लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग मध्ये द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग अंडर टेन्शन इज गिवन बाय n is equal to 1/2 100 T/m. So the fundamental frequency of vibration of string is inversely proportional to the length of that vibrating string if tension and mass per unit length are kept constant. So या पद्धतीने आपण ते लिहू शकतो. This is first law, that is law of length. त्यानंतर आहे तो सेकंड, त्यानंतर आपल्याला सेकंड बघायचं, लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ टेन्शन म्हणजे काय, क्वेश्चन म्हणायचं लॉ ऑफ टेन्शन. ओके, तर बघा टी इथं कुठं आहे रे, फॉर्म्युलामध्ये बघा बोटान दाखवतो मी, पुढे जाऊन दाखवतो थांबा. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, आणि टी कुठे आहे, अंशामध्ये म्हणजे न्यूमरेटर मध्ये आहे असं आपण बोलतो. सो एन आणि हा टी कुठे आहे, न्यूमरेटर मध्ये. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. अंशामध्ये असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेन्शन इफ, ते इथे दोन गोष्टी कॉन्स्टंट असतात ना, length and mass per length is kept constant. Okay? So that's it. The fundamental frequency of vibration of string. तुम्हाला दिसते का खालचं, हा दिसते. The fundamental frequency, the fundamental frequency of vibrations of a string, of vibrations of string, the fundamental frequency of vibrations of string is directly proportional to the square root of the tension. Directly का तर ते अंशामध्ये is directly proportional to the fundamental frequency of vibration of string is directly proportional to the स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. हे बघा स्क्वेअर रूट आहे म्हणजे वर्गमुळामध्ये म्हणजे त्याला आपण स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. So fundamental frequency of vibrating string is directly proportional to the square root of its tension.
तर याच्यामध्ये काय व्हायब्रेटिंग लेंथ अँड मास प्रिंट लेंथ आर कॉन्स्टंट. काय इफ व्हायब्रेटिंग लेंथ स्मॉल अँड मास प्रिंट लेंथ म्हणजे स्मॉल एम आर केप्ट कॉन्स्टंट. ते काय असे पाहिजे आर कॉन्स्टंट असलं पाहिजे. So n is directly proportional to square root of tension if L and M are kept constant. If L and M are constant. या दोन्ही टर्म काय असताना कॉन्स्टंट असतात. यानंतरचा आपला आहे नेक्स्ट पॉइंट म्हणजे तिसराला तो आपण या साईडला बघणार. सो हे पुसा लागतं वाटतं. सो थर्ड लॉ इथं आपण पाहू. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. थर्ड लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. तर लिनियर डेन्सिटी म्हणजे त्याच्यामध्ये असणारा हा जो एम आहे. काय दिसतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता हा एम छतामध्ये सो इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स लिनियर डेन्सिटी दॅट इज मास पर लेंथ. तेच आपलं इथे लिहायचं आहे. सो द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. सो द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी of vibrations of string is inversely proportional to the square root of mass per length. Inversely proportional to the square root of mass per unit length. Square root of mass per unit length. त्याच्यामध्ये टेन्शन अँड व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. थोडंसं फिरव की त्याला इकडे तिकडे. सो प्रतिपदा इज टेन्शन अँड व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग आर कॉन्स्टंट. टेन्शन अँड व्हायब्रेटिंग लेंथ आर कशा हवेत कॉन्स्टंट पाहिजे. सो एन इज inversely proportional to square root of linear mass density if T and L are kept constant. If T and L are कशा हवेत constant पाहिजे. समजा R ही रेडियस असेल आणि रो म्हणजे डेन्सिटी असेल एखाद्या मटेरियलची. सो लिनियर डेन्सिटी इज गिवन एज if small r is radius, small r म्हणजे radius असेल and rho its density. rho म्हणजे समजा त्या ठिकाणची काय असेल एक डेन्सिटी असेल. सो लिनियर डेन्सिटी काय होणार आहे मास पर युनिट लेंथ. सो लिनियर डेन्सिटी दॅट इज मास पर युनिट लेंथ
So linear density is equal to that is mass per unit length. आता मास म्हणजे काय असतं तर व्हॉल्यूम इज इक्वल टू मास डेन्सिटी मास पर युनिट व्हॉल्यूम. आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. सो मास म्हणजे काय होईल व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. सो आपण इथे m ची व्हॅल्यू पुट अप करणार आहे. that is mass per unit length, volume per unit length into density. हे बघा डेन्सिटी म्हणजेच काय असतं ऍक्च्युअली डेन्सिटी म्हणजेच रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. सो मास काय होणार रो बी. सो मास म्हणजे इथं डेन्सिटी into its volume upon its length. So R ही त्याची जर रेडियस असेल तर डेन्सिटी काय असणार आहे व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर एल अपॉन एल. ओके ते आपण इथं लिहू शकतो. सो किंवा आपण डायरेक्ट केलं तरी चालेल मास पर युनिट लेंथ इट इज पाय आर स्क्वेअर एल अपॉन एल इंटू रो. करेक्ट आहे. So pi r square L upon L into density rho. मगाची इथे बघा व्हॉल्यूम लिहिलं pi r square upon L. हे मगाची आपण लिहिलं rho into v divided by L. So व्हॉल्यूम काय आहे pi r square L. व्हॉल्यूम काय आहे वृत्तचिती म्हणतो मराठीमध्ये त्याला आपण किंवा सिलेंडर स्ट्रिंग जे आहे ते सिलेंडर टाइप मध्ये. सो pi r square is volume upon its length into its row. So here LL cancel. LL will cancel to each other. Okay. So therefore we can write pi r square into rho. So linear density is the guy आपली pi r square into rho. So here we know that तर आपल्याला माहितीच आहे काय म्हणजे so here pi r square into rho त्याची linear density येणार आहे. As fundamental frequency of vibrating string is inversely proportional to the square root of its mass. So therefore n is inversely proportional to 1 upon what is volume mass. Mass म्हणजे काय असणार त्या ठिकाणचं असणार pi r square under root pi r square into rho. हा mass ची व्हॅल्यू आलेली आहे डेन्सिटी. linear density म्हणजे स्मॉल n ची व्हॅल्यू आलेली आहे. So fundamental frequency is inversely proportional to under root density. ते आपण सांगू शकतो म्हणजेच n is directly proportional to r. डेन्सिटीचा आपण प्रेडिक्टचा फॉर्म्युला काढू शकतो. So n is directly proportional to r. Thus the fundamental frequency of vibration of a stretched string is inversely proportional to radius of the string and square root of its density of the material of that vibrating string. Okay. So हे त्याचं काय असणार आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सो देअरफॉर 3 लॉज आपण इथे स्टडी केले. सो फर्स्ट लॉ काय म्हटलं आपण त्याच्यामध्ये काय येतं बघा. फर्स्ट लॉ म्हणजे काय म्हटलं लॉ ऑफ लेंथ म्हटलं. सेकंड मध्ये लॉ ऑफ लेंथ नंतर काय म्हटलं होतं आपण लॉ ऑफ टेन्शन. ओके. आणि थर्ड आपण म्हटलं लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. So law of linear density मध्ये काय म्हटलं the fundamental frequency of vibrating string is inversely proportional to the square. Is inversely proportional to the square root of mass per unit length. जर काय असेल टेन्शन आणि व्हायब्रेटिंग लेंथ काय असेल त्याच्यामधली कॉन्स्टंट असेल तर सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स मास पर युनिट लेंथ. जर काय असेल इफ टेन्शन अँड लेंथ काय असेल केप्ट कॉन्स्टंट. तर जनरली आपण पुढं काय म्हटलं समजा याच्यामध्ये स्मॉल आर ही त्याची समजा काय असेल एखादी ती असणारी जी स्ट्रिंग आहे त्याची रेडियस असेल स्मॉल आर इट्स रेडियस अँड रो इट्स डेन्सिटी. सो लिनियर डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ. लिनियर डेन्सिटी आपल्याला माहिती आहे काय असते मास पर युनिट लेंथ असते. ओके. सो मास म्हणजे काय हो मास म्हणजे बघा आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास पर व्हॉल्यूम. सो मास इक्वल डेन्सिटी इक्वल व्हॉल्यूम कोणा करत जाईल रो व्ही आपण लिहिलं. सो रो ॲज इट इज व्हॉल्यूम ऑफ दॅट स्ट्रिंग
म्हणजे ती कशी आहे, स्ट्रिंग अशी असते ना, याच्यापेक्षा फक्त काय असते, लहान असते, म्हणजे सिलेंडरच आहे. सिलेंडरचा व्हॉल्यूम असतो पाय स्क्वेअर एल. ओके, पाय स्क्वेअर एच म्हणजे त्याची हाईट इथं लेंथ घेते. सो पाय स्क्वेअर एल, हा एल छेदामधला आहे, असंच इथं आहे एल. सो एल कॅन्सल. सो डेन्सिटी काय राहील, स्मॉल एन इज इक्वल टू पाय स्क्वेअर रो. डेन्सिटी काय राहणार आहे, पाय स्क्वेअर रोज राहणार आहे. सो we know that as a law of linear density, the fundamental frequency of vibrating string is inversely proportional to the square root of its linear density. So, linear density is pi r square rho. So, put up the values of m. So, it becomes n is inversely proportional to the square root of pi r square rho. Means the fundamental frequency is also inversely proportional to square root of density. ओके, आणि याच्यामध्ये आर स्क्वेअरचा जर विचार केला तर हा स्क्वेअर रूट काय होईल, त्याला कॅन्सल होईल. सो ओनली आर राहू शकतो, स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ द स्ट्रिंग. ओके, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी आपल्याला ह्या तिन्ही लॉज आपण अनेकदा परत रिवाइज केले. सो नेक्स्ट आपला जो आता आहे तो आहे बघा एक्झाम्पल. सो नेक्स्ट आपला आहे प्रॉब्लेम. चांगला आहे तो प्रॉब्लेम. ओके, सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे प्रॉब्लेम एक्झाम्पल. So next example आहे 6.8. A string 105 centimeter long is fixed at one end. The other end of string is moved up and down with frequency 15 Hz. A stationary wave produced in the string consists of 3 loops. So calculate the speed of progressive waves which have produced the stationary wave in the string. हे बघा, मी एक्झाम्पल फळ्यावरती ब्लॅकबोर्डवरती लिहित नाही, तुम्हाला इथं एक्झाम्पल दाखवतो आणि तुम्ही वहीमध्ये पटकन लिहून घ्यायचं आहे. मला माहीत आहे तुम्ही व्हिडिओ कधी बघणार आहात तेव्हा तुम्हाला हे लिहावंच लागणार आहे वहीमध्ये. सो काय म्हटले बघा, अ स्ट्रिंग 105 सेंटीमीटर लॉंग. असं स्ट्रिंग आहे की ज्या स्ट्रिंगची लांबी दिलेली आहे, किती दिली बघा, 105 सेंटीमीटर लॉंग. म्हणजे जवळपास एक स्ट्रिंग आहे ज्याची लांबी आहे 105 सेंटीमीटर. फिक्स्ड ॲट वन एंड. ती स्ट्रिंग एका साईडला कशी आहे, फिक्स्ड आहे. अदर एंड ऑफ स्ट्रिंग इज मूव्ड अप अँड डाऊन. दुसरं जे एंड आहे स्ट्रिंगचं ते कसं आहे, मूव्ड अप अँड डाऊन, दुसऱ्या बाजूचा मूव्ह होतं. विथ फ्रिक्वेन्सी आहे बघा 15 हर्ट्ज, ज्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे किती, 15 हर्ट्ज. अ स्टेशनरी वेव्ह प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग कन्सिस्ट ऑफ 3 लूप्स. Calculate the speed of progressive waves which have produced the stationary wave in the string. काय म्हटलं, स्टेशनरी वेव्ह आहे त्याच्यामध्ये तयार होते